अंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पार्वती पते हर हर महादेव. नवनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. जय जय अजिंदु शलाका मुकुटमणे सकळ टिळका. इंदिरापते विबुध जनका भक्ती मानसा विराजित. ऐसा धैर्य औदार्यवंत पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथ. मागिले अध्यायी गहिनीनाथ जन्मोदय पावला. यावरी गोरक्षमचंद्रनाथ महीची तीर्थे करीत. हिमाचल बद्री केदारात भ्रमण करीत पये गेले. इतुकी कथा सिंहावलोकनी पूर्वादयात कीज श्रवणी. असो गुरु शिष्य बद्रिकाश्रमी शिवालया पातले. बद्धांजली जोडून कर करीते झाले नमस्कार. नमस्कार करुणी जय जयकार स्तुती संवादे आराधिले. हे त्रिपुरारी शूलपाणी अपर्णावर पंचाननी रुंडमाळा चित्ताभस्मी दिव्य तेज भूषित तू. हे कामांतका दक्ष तेजा बोळवटवरा. देशी दानवा कैलासपते महादेवा सदाशिवा आदिमूर्ते. हे दिगंबरा जगजेठी भाळी गंगा मोळी जटाजुटी. नरकपाळ कर संपुटी इंदू कळेते मिरविशी. उरगवेष्टन कुरंग साली व्याघ्रांबर वसनपाली. वर्मचर्मा गजचर्मादी मिती झाली परिधाना महाराजा. हे कैलासवासा उमापती दक्षजा माता. आदिमूर्ती चक्रचालका माया भगवती अम्मा दासा असते तू. हे नीलग्रीवा आदिपीठ करुणाकरा उत्तमा श्रेष्ठ. स्वीकारुणी सर्वारिष्ट सुखदेशी देवाची. हे भाळ दृष्टी तर्यार्थ नयनी. डमरू त्रिशूळ विराजे पाणी. सदा प्रिय वृषभवाहिनी भस्मधारणी महाराजा. हे स्मशानवासी वैराग्यशिळा नगजा माता रक्षपाळा. श्वेतवर्णा तमोगुणा आगळा वाहशी गळा राममंत्र. हे सर्वाधीश विश्वपती भिक्षाटनी बहुप्रीती. जटा पिंगटा त्रिपुंड्र ललाटी शुद्ध विरंगुटी शोभतसे. फरशांकुश डमरू हाती लोप पापा पातोपाती. षडानन ताता सुत गणपती विद्यालक्षणी मिरविशी. ऐसी स्तुती अपार वचनी करील मचिंद्र बद्रिकाश्रमी. स्तुती ऐकुनी प्रेमी उगमी प्रकट झाला महाराजा. मग मचिंद्राचा धरुणी हस्त सप्रेमी त्याते अलिंगित. निकट बैसमुनी पुषे त्याते योगक्षेम कैसा तू. गोरक्षाते घेऊनी जवळी मुख स्वकरे कुरवाळी. मनी बा उदयीने काळी हरिनारायण झालाशी. ऐसे वदुनी अनेक वदत हे महाराज मचिंद्रनाथ. हा तव शिवयोगी सुत तारक होईल ब्रह्मांडा. म्या पूर्वीच याते पाहिले होते मनशील तरी कनकगिरीते. तुवा अभ्यासुनी सुते आणिले दैवत घराते. श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत भैरव काळिका वीरासहित. पाचारिता मी तेथ आलो होतो महाराजा. तस्मात पूर्वीची होय ओळखी मनहुनी गोरक्ष घेतला अंकिनी. अंकी परी आता सोशेकी एक वचन ऐकिजे. याते विद्येते अभ्यासिले तरी तपाविन विगलित ठेले. जैसे शत्रू जगत्रयी झाले मग ते हीनत्व प्रतापा. की जीवना मीन वृक्ष जैसा काळू रूप भाषे तैसा. की तरुवीन ग्राम जैसा बुभुक्षित लागत ते. की नाके विन सुंदर नारे की विना तोय सरिता पात्री. की नक्षत्राविन शोभा रात्री कदा काळी दिसेना.
तरी तपाविन लखलखित विद्या भांडार न दिसत. जैसा मानव परमक्षुदित विकळ शरीरी मिरवतसे. तरी आता माझी आश्रमी तपा वैसवी योगद्रुमी. मग तप बळाने बलाढ्यगामी विद्यास्त्रे मिरवेल हा. या उपरी मच्छिंद्रनाथ बोलत वये धाकुटे बाळ अत्यंत. तरी तप तीव्र क्लेशात साहले जाईल कैशेजी. ये रुमणे वरद पाणी तुझा आहे मूळ स्थानी. तरी तप क्लेशावर कडसणी दुःख देणार नाही वा. या परी येथे नित्य नित्य मी समाचारिण गोरक्षाते. तुनी संशय सकलाते तपा गोरक्षा वैसवी. ऐसे वदता आदिनाथ अवश्य मच्छिंद्र नंदन म्हणत. उत्तम आहे ऐसे बोलत अंगीकारता पैजाला. तेथे आमचे काय हरले की जन्मांदा चक्षु आले. की सदैव हरिणी ते सांभाळिले एकटपणी पावसात. देवी तू आणि तुझा दास येथे आश्रमी करिता वास. तेथे वाईट काय आम्हास चित्ता माझी निरसेल. ऐशी शिवा ते बोलुनी वाणी परिहर्षण माई मचिंद्रमणी. जे योजिले होते अंतकरणी तेची घडुनी पयाले. फारची उत्तमोत्तम झाले गोरक्षाशी शिवे अंगीकारले. आत्ता जाईल संगोपिले अर्था अर्थी भोवसे. मग उत्तम वेळा उत्तम दिवस ग्रहबळा जाणुनी नक्षत्रास. उत्तम तिथी उत्तम मास पाहुणी तपा बैसविला. लोहाचा करुणी कंटक नीट त्या अग्री योजनी चरणांगुष्ट. वामपादा देऊनी कष्ट उभा राहिला गोरक्ष तो. वायू आहारी ठेवून मन क्षणिक अन्न तेजून. उपरी फळपत्री आहार करून क्षुधाहरण करीतसे. सूर्यमंडळी देवनी दृष्टी तप करीतसे तपोजेटी. ते मच्छिंद्र पाहुनी निज दृष्टी परमचित्ती तोषला. मग आदिनाथा विनवणी मच्छिंद्र निघाला तीर्थाटनी. 12 वर्षाचा नेम करुणी गोरक्षा ते सांगितले. असो मच्छिंद्र गेला तीर्थाटनी एरीकडे बद्रिकाश्रमी. रात्रंदिवस बद्रिका शुळपाणी जवळी जाऊनी बैसला. स्वयं आपण आदिनाथ गोरक्षाचे दास्य करीत. मागे पुढे राहुनी अत्यंत आल्या विघ्ना निवटतसे. असो यावरी मच्छिंद्रनाथ गया प्रयाग करुणी त्वरित. काशी अवंतिका मिथुळा सहित मथुरा काश्मीरी पाहिली. अयोध्या द्वारका महाकाळेश्वर सोमनाथ करुणी तत्पर. ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर घृष्णेश्वर पाहिला. भीमा उगमी भीमाशंकर आवंड्या नागनाथादी पंढरपूर. करुणी 14 पीठे थोर भगवतीची पाहिली. कार्तिक शेषाद्री मल्लिकार्जुन सरिता सरोवरी अपार स्नान. वेळले करिता मही ते गमन लोटले वर्ष 12 सकळ तीर्थे महीची करुण. शेवटी सेतू बंदी जाऊन रामेश्वराचे चरण वंदून स्नाना गेली अब्दिसी. तो श्वेतबंदी वायुसुत जाऊनी नमी मच्छिंद्रनाथ. परी मच्छिंद्रा पाहता मकर ध्वजतात. आल्हादला चित्ती बहुत तो. परमप्रीती लवळ सवडी मच्छिंद्र हस्तक धरुणी ओढी. हृदयी आलिंगुनी परमावळी निकट बैसवी महाराजा. म्हणे बा तू योगद्रुमाने कोणीकडे केले येणे. 24 वर्षे तुझे दर्शन आली झाली महाराजा. की आळशावरी गंगा वळली की 12 वर्षे पर्वणी आली. तैशी माते गोष्ट झाली आज दर्शने तुझ्यावा. ऐसे बोलणी वायुसुत परम मच्छिंद्राचे आतिथ्य करीत. मग समय पाहुणी संतोषयुक्त मच्छिंद्रा ते बोलतसे. आज 24 संवत्सर झाले परतु तिकडे माझे चक्षु लागले. काही भेटसील म्हणून भुकेले पारणे पिटले आजी ते. हे महाराज योगद्रुमा कामनी काम जो वेदला आम्हा. तो सरिता प्रवाही हस्तवर उगमा बुडवितो मज लागी. तरी त्या कामना जळात तू तारक झाला आहेशी माते. झालाशी परी अद्यापपर्यंत बाहेर न काढशी महाराजा. पूर्वी मजला देऊनी वचन तुवा केले आहे गमन. परी स्त्री राज्याचे स्थान पाहिले तुवा नाही की. आता तरी धृणी चित्ती प्रसन्न करी कृपा भगवती. मैनाकिनीची कामरती पूर्णाहुती देई का. आपले वचने करुणी त्याचे अनेक फल दे मम वचनाचे. मग पाहुणी आर्तमनीचे सुटका केव्हा होईल. मी गुंतलो तिचे वचने की मच्छिंद्र पाठविणे हे भुवनी. तरी ते रती सुखाही वचन दिले माते तेही सत्य करी आता. ऐशी ऐकुनी हनुमंतवाणी अवश्य म्हणे मच्छिंद्रमुनी. मग त्रिरात्र तेथे वस्ती करुणी निगते झाले उभयता.
मार्गी जाता अनेक तीर्थ यथाविधी झाले सरिते माग गौड भंगाला टाकून त्वरिते स्त्री राज्यात संचरले तव ती सकळ स्त्रियांची स्वामिनी विराजली शे राज्यासनी महापुण्यांशी तपोखानी मैना केळी ज्ञानकळा शृंगार मुरड उत्तम जन ते भोगी तसे राजासन गजवाजी उदधी रत्न रथउष्ट्रादी अस्तिपय छडीदार चोपदार रत्नपारक हेमकार राऊत पूर्ण भांडार पोतदार फरासी यंत्रधारी मंत्रधारी नाना मंत्री असती कुसरी ज्ञानशास्त्र निपुण कारभारी लेखकही शिवा विराजले जासुद हलकारे वकिलात करू जाणती सकळ समंतात पायदळ अश्वराऊत नसे गणित प्रतिनिधी कुत्तेवान चित्तेवान साखरखानी पहिलदान दिवानादी कपिल खान गजमस्तकी रुळती किस्मतगारी करणार शिकार की बंडीदार ताशा मरती पनवाळ थोर कुशळपणी वाजविती गायक हेर बातमीदार खेळ प्राग्नी निपुणतर वाद्यधारी शृंगारकर शिंपी कुल्लाळ विराजले असो अशी राजकारणे बहुत असती कामी भिन्ने परी सकळ समुदायिकाने स्त्रिया अवघ्या मिरविल्या असो अवघ्या कटकात संचरते झाले उभयता नगरीत राजेत पारी जाऊन त्वरित झाले दृष्टीशी रायासी दृष्टी पाहताच अंजनी सुत स्त्रियाशी आनंद झाला पोहत बोलावणी त्वरिता त्वरित कनकासनी बैसविले एकासनी मच्छिंद्रनाथ एकासनी अंजनी सुत षोडशोपचारी पूजनी त्वरित बद्धांजली केली ते मनी महाराजा दिव्यरता वातनंदना अंजनी सुता द्वितीय कोण सांगाता आगमन झाले महाराज येरू मनी ओ शुभाननी त्वा बैसुनी तपा प्राग्नी तरी त्या तपाच्या कामना मनी पूर्ण करी आता ओ मम भक्तीचे वरदावळी की पुरुष लादशील मचिंद्र बळी तरी तोची हा होय येणे काळी रती सुका निवावे की शेवे लागी उडून नात की अरुण सहा पूर्णादित्य की शेवे लागी उडून नात की अरुण सहा पूर्ण आदित्य ते विदुते मचिंद्रनाथ काम व्यक्त पूर्वावया ती शची लागी शस्त्र नयनी की शोभला जैसा शिव अपर्णी ते विदुते मचिंद्रमुनी रती सुका हे लावे ऐसे बोलणी वज्र शरीरी निवांत बैसला आसनावरी मग राहुनी ते 3 रात्री निघत चाहला कपिराज पुन्हा स्वेत पदा येऊन करीत बैसला श्रीराम चिंतन येरीकडे मचिंद्रनंदन सुका माझी हे लावे बैसुनिया कनकासनी राज्य विलासा भोगी मुनी मुक्तमाळा ग्रीवी लागुनी हेलावती समोर हेममुद्रिका ओपणी करणी हस्त विराजले कनक कुंदनी भरजरी भूषणे हेमकर्णी डाळ देती लखलखित पुढे सेवे परिचारिका परित्याही दारा लावण्य लतिका उर्वशीचा सारुणी आवाका शेवे लागी उतरल्या बडी जाई बडीदार वारंवार करीती पुकार छडीदार चोपदार दौलत जादा म्हणताती मुक्त लवंगाचे तुरे माळी कस्तुरी केशर शोभे भाळी राज्यासनी स्त्रिया मंडळी सुशोभित भवताली जैसा नभात तारांगणी वेष्टित शोभला उडगण स्वामी तेवी स्त्रिया तमचंद्रमुनी निजभारी शोभला की देव गणेशचे नाथ परमशोभिवंत घवघवित तेवी स्त्री मंडळात मच्छिंद्रनाथ मिरवला सदा बैसुनी एकासनी खेळ खेळती द्वितकर्मी नाना विनोदोन विनोदवानी हास्य करीती गदगदा राज्य वैभवादी कारभार स्वयं करीती सारासार नाना कुशलता पार निज दृष्टी पाहतसे रसायनी कविताकार वेदज्ञ बोलती शास्त्रापार ज्योतिष भविष्य जाणणार व्याकरणाधिक मिरवले धनुर्धर युद्धशास्त्री प्रबळ की भिन्न पाहती प्रळय काळ जळते निर्मळ विशाळ उभे असती सन्मुख संगीतकार गायन प्रकारे गंधर्वसरी तानमानी कुळाकसरी औषधिक वैद्य रोगापरी परीक्षी मिनले ते अश्वारोहण उत्तम युक्ती अश्व फिरविणे वाताकृती कोकशास्त्र भाष्याकृती स्वर्गाचाराचे सकळीक नाटक कळा सकळी शृंगारित आणुनी टेकती राजसमत प्रसंगानुसार वाचे वदत बोलू जाणती चातुरी ऐशिया गुणाचे उत्तम भरत हेलावती राजसभेत तेने चित्त सरित आनंद तोय हेलावी
तेने कृणी मच्छिंद्रनाथ सुखाब्दीचा मीन तळपतो ऐसे लोटले दिवस बहुत रती सुखा माझारी तो समये चित्त सुख मेळी ऋतू पावली राजबाळी के कामरतीचे सुख वेळी गरोदर झाली ते दारा तो गणा माझी भद्र जाती सर्व गुणी मुनी भद्र मूर्ती अंश रूपे प्रकटुनी रती देह धरिता पै झाला रेत रक्त जेने काळी लोटत माणसा नवाचे मेळी तदनंतर प्रसूत झाली या बाळी बाळ बालार्क देखला त्या ते भरता द्वादशी दिवस उत्तमा परी केले बारसे नाम ठेविले त्या देहास मीननाथ मनमुनी या उपरी वाचका देऊनी दान उचितार्थे सकळ तो शिविले जन नाना रत्नी देऊने भूषण गौरवाते मिरवले ऐसो ऐसे संगोपनी 3 संवत्सर तया स्थानी लोटुनी गेली सुखासनी मचिंद्राते भोगिता यावरी आता दुसरे कथन हस्तिनापुरी कुरुनंदन जन्मे जयाचे वंशाकारण बृहद्रवा जन्मला तो जन्मे जयापासून पुढती 7वा पुरुष वंशाप्रती 2 सहस्त्र 7 शती कली गेलासे लोटुनी तो बृहद्रवा राजा थोर राजपदी हस्तिनापुर मिळवुनी मईचे अपार विप्र सोमयाग मांडिला 1 वर्षे त्या क्षिती अग्निकुंडी पूर्णाहुती पुष्ट होणी दाहक मूर्ती तुष्ट शरीरे मिरवला परी शिवनेत्रीचा प्रलयाग्नी तेने दाहिला होता पंचवाणी परी तो गेला होता भक्षुनी द्विमर्दनी महाराज तो शिवशरीरी चेतला मदन जटरी वाहत होता द्विमर्दन तया माझी जीवित्व प्राण अंतरिक्ष संचरला तो अंतरिक्ष महाराज अग्नि जटरा माझी विराज तो गर्भ अतितेज पुंज यज्ञकुंडी सांडिला पूर्ण होताची यज्ञाहुती शेष प्रसाद मिरवणी निगुती मग यज्ञकुंडी पिप्रा होती रक्षा काढी बृहद्रवा विप्रा हाते सलील बाळते जाते रक्षा स्पर्शता लागे हाते दृष्टी पाहता बाळाते मंजुळ वत्त रुदन करी तव तो पुरोहित ज्ञानी द्विज रायासी मने महाराज यज्ञकुंडी तेज पुंज बाळ प्रसाद मिरवले प्रत्योदक उचलुनी हाती बाळ दावी राया प्रती राव पाहुणी तेजस्थिती परमचित्ती तोषला जैसा जलार्णव मंथन करिता त्यात चतुर्दश रत्ने निघता मग आनंद न माये सुरवर चित्ता तैसे झाले बृहद्रव्या की संजीवनीचा दरुणी अर्थ कच गेला शुक गृहाते सांदुनी येता संजीवनी ते सचिनात आनंदला की रामोपदता कौशल्य कुशी आनंद झाला दशरथाची देवी पाहता बाळमुखाशी बृहद्रवा आनंदला मग पुरोहित विप्रापासून निज करी कवळी अग्निनंदन परमस्नेह हृदय धरुण घेत चुंबन बाळाचे परम उदेला आनंद पोटी की चंद्रोदयीची ऐक्य भेटी मग समुद्र पात्रा तोय दाटी प्रेम लहरी उचंबळे वारंवार घेत चुंबन की त्याते भाजे प्रत्यक्ष मदन परी तो मदनची व्यक्त पूर्ण शिवकायचा प्रकटला की सत्वगुणी विद्युलता पाळा मांडला शरीरावरता की पुनर्विदू प्रसन्न होता तेज आपले अर्पिले की संगात अपार किरणी मही मिरवला हा उत्तम तरणी असो ऐसा पार चिन्नी वर्णिता ग्रंथ वाढील असो बृहद्रवा लवड चवडी अंतपुरात जात तातडी धर्मपत्नी संसार सांगडी निज दृष्टी विलोकी नाम तिचे सुलोचना परिती प्रत्यक्ष सुलोचना शुभान नाती देवांगना महिलागी उतरली की प्रत्यक्ष रमा सरस्वती की दिव्य अपर्णेची मूर्ती उद्या आली माय भगवती कुरुकुळाते तारावया जिचे पाहता चरण गंगोदक दिशे मळीन शंतनु सारखे टाकून रत्न शिवमौळी विराजली तस्मात गंगा समान हाती देता अपूर्व लागे गोष्टी असो तिने बाळक देखता दृष्टी पुसे राया ते आवडीने मने महाराजा विजय ध्वजा करी कवळिले कवन आत्मजा माते भासे मित्र ओजा दुसरा तरणी आहे हा
येरुमळे ओ शुभाननी यज्ञकुंडी द्विमूर्धनी प्रसाद रुबे दिदले तेने राजस्तंभी मिरबावया तव उदरी जो मिनकेत मनाने वरी आपुला सुत तयावरील सकळ हेत या बाळा ते मिरबाबा तरी वंशासी मिनकेत दिव्य स्वरूपा हे सुत तयाचा पाठीराखा निश्चित ईश्वरे हा प्रेरिला अगे हा अयोनी संभवत जाण अवतार दक्ष चिद्रत्न ज्वाळा माळी होऊनी प्रसन्न प्रसाद दिदला आपणाशी ऐसे वदता राजभूप सुलोचना कवळी बाळ कंदर्प तयाचे पाहुनी दिव्य रूप मोहदीप उजळला बाळ हृदयी कवळणी दरिता पयोधरी लोटली पयसरिता बाळमुखी स्तन घालिता पयपान स्वीकारी मग उत्तम करी बाळ रीती स्नान मार्जनादी सारिती या परी द्वादश दिना परती परम सोहळा मांडियला मेळवुनी सुवासिनी पाळणा घातला योग प्राग्नी जालिंदर हे नाम जनी सकळा आवडी ठेविले यज्ञकुंडीचा ज्वाळा माळी प्रसन्न झाला तेने काळी ज्वाळात उदेला म्हणून सकळी नाम जालिंदर स्थापिले ऐशा करणी गजरा ग्रामात वाटिली गोड श्रकरा अपार धन याचक नरा लौकिकार्थ वाटिले ऐसिया गजरे पूर्ण राहटी झाली बहुत दिवसा लोटी मास संवत्सर पंचवटी षट सप्तम लोटले या परी तो बृहद्रवा राणा अपार पाळिल्या ललना पुढे योजवनी मौजी बंदना यज्ञ पवित आराधी या उपरी कोणे एके दिवशी राव विचार करी मानसी गृहस्थाश्रमी जालिंदराची लग्न विधी उरकाया मनवुनी आपला पुरयुत मंत्री सवे देऊनी त्यात उत्तम कुमारी शोधात महिवरी प्रेरिला गुणवंत रूपवंत सुलक्षणी कुमारी पाहत मंत्री आणि पुरोहित देशावरी हिंडती ते येरीकडे जालिंदर राजांगना परम सुंदर घेऊन या अंकावर चुंबन घेत लालसे परम स्नेहाने वृद्ध दृष्टी पाहुनी बोले योग जेठी द्रुमिन मंत्री मम दृष्टी दिसत नाही कामाते येरी मने पाडसा ऐके तुझ स्त्री करावया जनके पुरोहित आणि मंत्री देखे पाठविले आहेत बा येरू मने स्त्री काय माता मने बायकोशी म्हणावे येरू मने मद दावावे बायका कैशा जरणीये येरी मने मद समान बायको येईल तुझ कारण जैसा मी बा त्याच समान तुझ बायको येईल की ऐसे सुलोचना त्या ते वदता तो शब्द रक्षुनी आपल्या चित्ता बाळात येऊन खेळता खेळता बाळा लागी पुसतसे मने गडे हो गडे ऐका येकू ममतात माता करीती बायकू तिस कास यासाठी अर्थ कौतुकू करिता बायकू ते सांगा तव ते बोलती विचक्षण बहुशटपणे बोलती हसून जालिंदर बुद्धिहीन बायकोही कळेना मग ते म्हणती मूर्खा ऐक बायको म्हणता संसारणिक विषय सुखाचे पूर्ण बातुक जगा माझी निर्वतसे हस्तसंकेते दावनी शेषण म्हणती याचे समाधान इतुके त्याचे ऐकुनी वचन मनी विचार करीतसे नागा जग हे परमाधम आचरणाचरती परम दुर्गम जे का जगाची उत्पत्ती स्थान ते चिरमणी रमतात तरी आपण करू नये ऐसे याचा मनाला सबळ त्रास ऐसे रचुनी विवेकास मुलातून निघाला मनात अति करी विचार
मातेच्या शब्दाची पर तरी ते करुणी व्यवहार अधर्म राशी दिसतसे माता बोलली मज समान कांता मिरवतसे छिद्रत्न तरी ती कांता मज माते समान व्यवहारा योग्य वाटेना तरीही पूर्ण अधर्म राशी कदा न वर्तु कार्यासी मग सांडुनी ग्राम धाम दारासी काननांतरी निघाला परी ग्रामद्वारी ग्राम रक्षक त्यांनी जाता पाहिले बाळक परी राजनंदन म्हणून धाक हटकावया अंतरले परी बुद्धीचा त्यांनी विवेक केला हेर मागे पाठविला कोणी जाऊनी परी नृपाला सांगता ती तातडीने हे महाराज भुवननाथ विपिनी गेला आपुला सुत राय ऐकुनी ऐसा वृत्तांत आला दावत तातडीने परी तो चपळ विलक्षण म्हणे कोणी येईल धावून म्हणून मार्गाते सोडून महाकाननी निघाला तव त्या विपिनी तरु दाटी विशाळ झाली या तृणा पाटी त्यात संचरता हेर दृष्टी चुकुर झाले पाहता परी तो योगेंद्र चपळ बहुत जाता जाता एक पर्वत त्याची दरी दरुणी सुत उत्तर दिशे चालला एरीकडे नृपनाथ काननी निघाला शोध करीत परी शोध लागला दूत स्थानापर्यंत पुढे शोध लागेना पाहता परी बहुविपिन परी जालिंदराचे न पावे दर्शन जैसा अमावास्येचा दिन चंद्रमणी लोपतसे ऐसे झाले सकळांशी निराशापणे ग्रामाशी येते झाले चाली या निशी शोक करिता सकळांनी रायासह अपार जन पाहती आपुलाले सदन परी बृहद्रवा आणि सुलोचना परम अट्टहास करिताती बाळ लीला खेळ अद्भुत आठवणी गाता रुदन करीत राव मने हा अनुचित प्रसाद हातीचा पैगेला माते अग्नी झाला प्रसन्न आहा माझे कर्म गहन हातीचे गेले छिद्रत्न काय करू पाय हो आहा बाळक माझे अर्का समान तेज तू रूप वाटे मदन माता मने खेळ उत्तम काय वर्णू तयाचा ऐसा करिता अट्टहास पर्यानिक सरदार बुद्धिलेश रायास सदा बोधी नाना भाष्य युक्ती प्रयुक्ती करुनिया मनती राया नरोत्तम जालिंदर आयोनी संभवन तरी हा सेविता महाकानन त्याची मरण नशेची मही समुद्र वलयांकित शोध करू आम्ही निश्चित परी केव्हा तरी तुमचा सुत तुम्हा भेटेल महाराजा तरी निसंशय करुण धैर्य अर्गळी ठेवा मन आशा युक्ती करुण रायाशी शांत करिताती येरीकडे जालिंदर पर्वत दरी अति गुहार संचरला परी महीवर काळोखी रात्र दाटली तया माझी झाले विपरीत विपिनी वनवा लागला बहुत पुढे ते कानन अग्नी जाळीत तयापासी पातला तव त्या दरीत जालिंदर निद्रे व्यापिला तृण अपार तो जवळी आला वैश्वानर तृणभक्षावया कारणे तो बाळ गोमटे देखिले दृष्टी विस्मयोकरी आपुले पोटी हे बाळ मम उदर जेठी उदय पावले होते की उत्तम ठाव पाहुनी याते सांडिले होते म्या गर्भाते येथे यावया कारण याते का पडले नकळे हो मग शांत होऊनी मृत्युमंत बाळ त्वरे केला जागृत अंकी घेऊनी पुसे त्याते कारण काय येथे यावया येरू पाहुणी तया सादर मने कोण तुम्ही सांगा सत्वर येरू मने मी वैश्वानर जननी जनक तुझा मी येरू मने जननी जनक कैसे होतील हर एक मग तो मुळे हुनी कथा पावक तया लागी सांगतसे असो आता वैश्वानर पुढे पुढती लिहिता पर ती कथा पुढे धुंडी कुमर मालू नरहरीचा सांगी की
अशा प्रकारे 11वा अध्याय इथे समाप्त झालेला आहे. स्वस्ति श्री भक्ती कथा सार समर्थ गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिशोत भाविक चतुर एकादशाध्याय गोडहा कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पार्वती पते हर हर महादेव. नवनाथ महाराज की जय. जालिंद्रनाथ महाराज की जय. श्री कृष्णार्पण नमस्तु.